नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण 717च्या पुढे जे वाक्य आहेत ते कंटिन्यू करणार आहोत. तर आजच्या वाक्यामध्ये जे पहिलं आहे ते बघूया. हेच मी तुला करायला सांगू इच्छित होतो. बऱ्याच वेळेला आपण अशा पद्धतीचे वाक्य बोलत असतो. तर आपल्याला हेच मी तुला करायला सांगू इच्छित होतो. होतो म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे मित्रांनो. म्हणून आपण धिस वॉज व्हॉट हेच साठी आपण घेणार आहेत. This was what? This was what? मी साठी घेणार आहे आपण I. This was what I. आता इच्छित होतो साठी आपण घेणार आहेत wanted. This was what I wanted. तुला साठी आपण घेणार आहोत you. This was what I wanted you. आणि करायला साठी घेणार आहेत आपण to do. This was what I wanted you to do. ह्या पद्धतीचं हे वाक्य आहे मित्रांनो. तर आपल्याला हेच मी तुला करायला सांगू इच्छित होतो. सो धिस वॉज व्हॉट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आहे होतं, तेच आता आपण पास्ट टेन्समध्ये होतो घेतोय. म्हणून इथं इजच्या जागी वॉज आलेला आहे. धिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड. इथं आय वॉन्ट होतं. जर इथं आहे असेल म्हणजे सांगू इच्छित आहे असेल तर इथं वॉन्टेड नाही येणार, वॉन्ट येईल. तर हा पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. जसं की आय वॉन्टेड हे जे आहे मित्रांनो, याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V2 आहे. हा सब्जेक्ट आहे आय आणि हा क्रियापदाचं दुसरं रूप आहे V2, वर्ब 2 म्हणजे V2. तर ही रचना असते सिंपल पास्टमध्ये. परंतु ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीचं वाक्य बोलत असतो की मी तुला सांगू इच्छित होतो, है की नाही, तर या ठिकाणी आपल्याला आय वॉन्टेड आहे म्हणजे मी इच्छित होतो एवढंच त्याचा अर्थ होतो की आय वॉन्टेड, है की नाही. तर या ठिकाणी सांगण्यासाठी यू टू टोल्ड या ठिकाणी टू डू आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपण तुला म्हणून यू आहे आणि हेच म्हणजे धिस वॉज व्हॉट. आता हा वॉज इथं का आलेला आहे? हेच म्हणजे काय, इथं धिस पण होतो. धिसचा अर्थ सुद्धा फक्त हेच होतो. परंतु इथं पास्ट टेन्सचा संदर्भ आहे, जो कॉन्टेक्स्ट ऑफ सेंटेन्स आहे, म्हणजे वाक्याचा जो संदर्भ आहे तो आपला पास्ट टेन्समध्ये येतो. म्हणून या ठिकाणी धिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. याची प्रॅक्टिस करा. पुढचं वाक्य बघा. हेच मी त्याला करायला सांगू इच्छित होतो. आता या ठिकाणी यू आहे तर त्याच्यासाठी त्याला काय होणार आहे, तर हिम होणार आहे आणि बाकी वाक्य तेच होणार आहे मित्रांनो. धिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हिम टू डू. तर हे वाक्य होणार आहे धिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हिम टू डू. धिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हिम टू डू. आता तुम्ही म्हणाल की इथं आयच का घेतलेला आहे, तर सोपं आहे. वाक्यामध्ये जो सांगणारा आहे इच्छित, म्हणजे या ठिकाणी मेन काय वर्ब आहे, वॉन्टेड. तर कोणाला वाटत होतं, म्हणजे कोणाची इच्छा होती की त्याने असं करावं. कारण जो मेन वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो आहे आय, या ठिकाणी मी. मी हा प्रत्येक वाक्यामध्ये आलेला आहे कर्ता. म्हणून आपण कर्ता चेंज नाही केलाय, कर्ता सेम ठेवलेला आहे. आणि मग तो बोलणारा जो आहे, जो कर्ता आहे, डूअर ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा जो कर्ता आहे, क्रिया करणारा आहे, क्रिया परफॉर्म करणारा जो आहे, तो आपण जर कॉमन ठेवला तर तो कोणाला सांगतोय, त्याला सांगतोय, तुला सांगतोय, मला सांगतोय, तिला सांगतोय, हे आपण असा बदल करणार. हा इकडे यू आहे, इकडे हिम आहे की नाही. यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला आणि या ठिकाणी हिम आहे म्हणजे त्याला. आता बघूया तो पुढच्या वाक्यामध्ये कोणाला सांगतोय. हेच मी तिला करायला सांगू इच्छित होतो. आता बघा या ठिकाणी हेच मी तिला करायला सांगू इच्छित होतो, तर इथं हर येणार, फक्त वाक्य सेम राहणार आहे. मी कधी पण वाक्याची जी सिरीज घेत असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये काहीतरी साम्य असतं आणि थोडासा कुठंतरी बदल असतो. या पद्धतीचे घेत असतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हर टू डू. बघा तुम्हाला पण हे वाक्य जमेल. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड तिला, हर टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हर टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड हिम टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. तर बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने जर आपण बोलण्याचा जरी सराव केला तरी आपल्याला वाक्याचा अर्थ लक्षात येतो. चला तर बघूया पुढचं वाक्य. पुढचं वाक्य, हेच मी रमेशला करायला सांगू इच्छित होतो. हेच मी रमेशला करायला सांगू इच्छित होतो. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड रमेश टू डू.
तर this was what I wanted रमेश टू डू. हेच मी रमेशला करायला सांगू इच्छित होतो. पुढचं वाक्य आहे, हेच मी त्यांना करायला सांगू इच्छित होतो. तर या ठिकाणी त्यांना म्हणजे देम येणार आहे. तर रमेशच्या जागी तुम्ही देम घेऊन वाक्य सहज बोलू शकता मित्रांनो. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड देम टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड देम टू डू. त्यांना, दे म्हणजे ते आणि त्यांना म्हणजे देम, म्हणून या ठिकाणी देम टू डू. हे वाक्य मित्रांनो तुम्ही सहज बोलून बघायचे आहेत. नसेल अर्थ समजत तरी पण तुम्ही बोलण्याचा सराव करा. इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक वाक्य जरी आलं, तुम्ही दिवसभर नुसतं असंच हेच वाक्य जरी बोलत बसाल तरी तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग होईल म्हणजे होईल. कारण वाक्याचा जो कर्ता आहे, हे वाक्य आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आयच्या ऐवजी आय, वी, यू, दे, ही, शी या ठिकाणी जे सब्जेक्ट आहेत ते इथं टाकून सुद्धा तुम्ही ते वाक्य बनवू शकता, आहे की नाही. दिस वॉज व्हॉट ही वॉन्टेड देम टू डू. इथं जर ही टाकलं आयच्या जागी उदाहरणार्थ, तर आता आपण हेच वाक्य कसं होणार आहे की हेच तो त्यांना करायला सांगू इच्छित होता. ही जर टाकलं तर दिस वॉज व्हॉट ही वॉन्टेड देम टू डू. हेच तो त्यांना करायला सांगू इच्छित होता. तर या ठिकाणी मीच्या जागी काय होणार आहे, तो होणार आहे. हेच ती त्यांना करायला सांगू इच्छित होती. बघा कर्तामध्ये जर मराठीच्या वाक्यामध्ये जर कर्तामध्ये बदल झाला तर क्रियापदात पण बदल होतो. जर तो असेल तर होता होईल, मी असेल तर होतो होईल आणि ती असेल तर होती होईल. तर हे पण आपल्याला समजलं पाहिजे की मराठी आणि इंग्रजीचं जे व्याकरण आहे ते थोडं सेम आहे मित्रांनो बऱ्यापैकी. तर हेच मी तुम्हाला करायला सांगू इच्छित होतो. आता तुम्हालासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, यू घ्यायचं आहे. इथं देमच्या जागी आपल्याला यू घ्यायचं, बाकीचं वाक्य सेम राहणार आहे. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. हेच मी तुम्हाला करायला सांगू इच्छित होतो, हेच मी तुला करायला सांगू इच्छित होतं, किंवा हेच मी तुम्हाला करायला सांगू इच्छित होतो. या दोघांसाठी सेम वाक्य राहणार आहे, कारण इंग्रजीमध्ये तुम्हाला आणि तुला याच्यासाठी यूज वापरतात. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. आय वॉन्टेड यू टू डू. पुढचं वाक्य आहे, हेच मी कोणालाही करायला सांगू इच्छित होतो. म्हणजे कोणीतरी ते काम केलेलं आहे आणि मग मला म्हणायचं की हेच मी कोणालाही करायला सांगू इच्छित होतो, जे आता कोणीतरी केलंच आहे समजा. या संदर्भात जेव्हा आपण बोलत असतो, तर दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड एनीबडी टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड एनीवन एनीबडी टू डू, काही लिहू शकतो आपण. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड एनीवन टू डू. तर ह्या पद्धतीने पुढचं वाक्य आहे, हेच मी माझ्या मुलाला करायला सांगू इच्छित होतो. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड एनीवनच्या जागी माझ्या मुलाला, म्हणून तिथं काय होणार आहे, माय सन. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय सन टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय सन टू डू. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय सन टू डू. हेच मी माझ्या बायकोला करायला सांगू इच्छित होतो. सो दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय वाईफ टू डू. हेच मी माझ्या मुलीला करायला सांगू इच्छित होतो. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय डॉटर टू डू. तर मित्रांनो, हेच मी माझ्या मित्राला करायला सांगू इच्छित होतो. दिस वॉज व्हॉट आय वॉन्टेड माय फ्रेंड टू डू. तर ह्या पद्धतीचे वाक्य तुम्ही बोलण्यासाठी नक्की सराव करा. आणि ह्या ठिकाणी जे आहे माय सन, इथं तुम्ही अजून कोणाकोणाला ॲड करू शकाल. आणि इथं सुद्धा जो आय आहे, त्याच्यानंतर वी आहे, त्याच्यानंतर यू आहे, दे आहे, हे जे कर्ता आहे वाक्यामध्ये येणारे, ही आहे, शी आहे, हे की नाही, आणि कोणाचं तरी नाव आहे, जसं की या ठिकाणी राम आहे, हे की नाही, नाही का, हेच राम, नाही का, हेच राम त्याच्या मुलाला करायला सांगू इच्छित होता.
सो हे सुद्धा तसं वाक्य बनेल की धिस वॉज व्हॉट राम वॉन्टेड हिज सन टू डू, ह्या पद्धतीचं. तर मग इथला सुद्धा बदल, हा एक बदल आणि हा एक बदल, हे दोन्ही बदल घेऊन आपण वेगवेगळ्या संदर्भाचे वाक्य तयार करू शकतो मित्रांनो. मी तुम्हाला एकच सिक्वेन्स सांगितला आहे, परंतु याच्यामध्ये खूप वाक्य असे तयार होतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंग्लिश शिकण्यासाठी आणि स्पोकन इंग्लिश समजून घेण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर. तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.